आगामी विभिन्न चुनाव को लेकर तथा थाने जिला में कांग्रेस को मजबूत करने के उद्देश्य से भिवंडी स्थित कल्याण रोड राजलोनी नाका KN पार्क होटल के पास आमंत्रण बैंकेट हॉल में कांग्रेस के कोकण प्रभारी सम्मान्य श्री UB वेंकटेश के प्रमुख उपस्थिति में कांग्रेस थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मान्य श्री दयानंद जी चोरघे द्वारा जिला स्तरीय बैठक व ब्लॉक निहाय अड़ावा का आयोजन आज दिनांक 18 जून 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जिला प्रभारी राजेश शर्मा, जिला अध्यक्ष दयानंद चोरघे, प्रदेश सर चिटनीस ब्रिज किशोर दत्त, महिला जिला अध्यक्षा जानवी देशमुख, अल्पसंख्यक की जिला अध्यक्ष आदिल शेख के साथ साथ भिवंडी, शाहपुर, मुड़वार, कल्याण, अंबरनाथ, बदलापुर के कार्यकर्ता व पदाधिकारी, महिला और पुरुष उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। एक बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीसाठी उपस्थित, लेकिन हम साल भर में जो कार्यक्रम किया उसके बाद जानकारी आपको देना चाहता हूँ। अभी हमारे कार्यकारिणी में हम लोग 30 पदाधिकारी हैं, जिसमें अध्यक्ष, सचिव, 2 उपाध्यक्ष, जनरल सचिव, फिर उसके बाद हम लोग कैशियर और उसके बाद सदस्य की 30 की संख्या किती आहेत, जिल्हा परिषद किती आहेत आणि विभाग प्रभाग किती आहेत याच्यावर माहिती द्या आणि काय केलं पाहिजे याच्यासाठी। आता बाकीची जे काही 2 अध्यक्ष मी सांगितले हे तुम्ही सांगितलं असं तुम्ही समजून घ्या। सम्माननीय व्यासपीठ, मैं डायरेक्ट चालू करता हूँ। सर, मैं बात बताना चाहूँगा कि चौकी साहब की कृपा से मैं उनको धन्यवाद दूंगा कि जो सिफारिश दी और मुझे 10 दिन से शासन का अध्यक्ष पद, क्योंकि आप शायद आप आज थाने ग्रामीण जिला का पदाधिकारियों का बैठक हुई, जिसमें आने वाले चुनाव के लिए कैसा लड़ना, संगठन कैसा मजबूत करना, अपना राय क्या रहना, इसका चिंतन मंथन हुआ। अपना आचार विचार सब लोग प्रकट किए और आने वाले दिनों में कांग्रेस कार्यकर्ता हर जगह घर घर जाके ये महायुति सरकार का जो भी भ्रष्टाचार सरकार चल रहा है, इसका हर मुद्दा घर घर में पहुंचा के कैसा ये लोग ने महाराष्ट्र को दबा रहे करके बताने का काम, करने का काम करता है। आने वाले चुनाव जो है किस तरह से उसे देख रहे हैं, पार्टी को मजबूत लाने के लिए प्रयास किए जा रहे हैं? नहीं, पार्टी मजबूत है। पार्टी ऐसा है कि कांग्रेस पार्टी मजबूत है। वो लोग कुछ गद्दार काम करके, कुछ EVM करके ऐसा सत्ता में आए हैं। अभी लोगों को सब मालूम पड़ गया है। देखो, लाडली बहना बोल रहे 2100 करते करके किए क्या, ये 1500 देने का ही प्रकार है, रोज कम हो रहा है। ये सब चुनाव में आने के लिए, एक चुनाव में जीतने के बाद दूसरा स्टेप उनका। कांग्रेस ने भी तो दावा किया था कि जीत के आएंगे तो 3000 देंगे। हम जीत के आए तो जीते थे। आओ कर्नाटक में देखो, हम दे रहे, जो बोले दे रहे हम लोग। उधर मैं पूछो कोई बीजेपी नेता को, हम उसको स्पेशल प्लेट बनाएंगे। एक बार का काम है जो हम दे रहे, ठीक है नहीं। ही संघटनात्मक बैठक होती, काँग्रेस पार्टीची बैठक आणि ठाणे ग्रामीण, शाहपूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, बदलापूर एक संघटनात्मक बैठक आणि खूप चांगल्या वातावरण बैठक झाली। हे सर्व तुम्ही बघितलं असेल। येणारी जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या कधीही लागू शकतात, त्याच्या उद्देशाने ही बैठक आज या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती। काय तयारी असेल आपली निवडणुकीची? आता निवडणुकीची जी तयारी आहे, ही तयारी आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 2024 मध्ये जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये जून महिन्यामध्ये 2024 जून महिन्यामध्ये म्हणजे गेल्या वर्षी आम्ही 14 जागा जिंकल्या काँग्रेस पार्टीने लोकसभेच्या, आणि 4-6 महिन्यामध्ये पुन्हा निवडणूक आली आणि तिथे काँग्रेस पार्टीचे 15 आमदार निवडून आले। आमचे महाविकास आघाडीचे 31 लोकसभा सदस्य झाले, 31 खासदार निवडून आले आणि
आमचा सर्वे होता महाराष्ट्रामध्ये किमान 156 ते 160 आमदार येतील, पण आमच्या आदरणीय राहुलजींनी सांगितलं की महाराष्ट्र विधानसभा ही भारतीय जनता पार्टीने चोरलेली आहे आणि त्या आमच्या आदरणीय राहुलजी गांधी यांनी जो वक्तव्य केले त्या वक्तव्याला खऱ्या अर्थाने मी सहमती देतो आणि जी खऱ्या अर्थाने ही विधानसभा भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि अजित पवार गट हे तिन्ही मिळून यांनी चोरलेली आहे, याची माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्या उद्देशाने येणारी स्थानिक स्वराज्य आम्ही संस्थाची निवडणूक लढवणार आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी ही पब्लिक आणि हे सर्व मतदार या महायुती सरकारला देतील, कारण एकदा तुम्ही EVM आणि तुम्ही तुमची चालाकी करू शकता पण नेहमी चालाकी होणार नाही। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये असतील, आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे ग्रामीणमध्ये सुद्धा आम्ही यांची हे जे फसवणूक करतात, ही जी भ्रष्टाचारांचा जो चालू आहे तो लोकांपर्यंत नेण्याचा काम माझे सर्व कार्यकर्ते करतील, मी सुद्धा करणार आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही ही निवडणूक लढणार आहे आणि आम्हाला यश मिळेल हे मी 100% तुम्हाला इथे मी आत्मविश्वास देतो।